पिंजरा पिंजरा रे. बरं झालं नागनाथ तू आलास. अरे बाहेर काय चाललंय काय? एवढे कसले भांडणाचे आवाज येत आहेत? एवढे कुठले? दोन तर आवाज येत आहेत, गोरख आणि अक्का. काय झालंय काय? महाभारत. दुसरं काय? नात्या नात्यातच झोपले रे. जो तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडतोय, दुसरं काही नाही. मला तर वाटतंय बाहेर गोरख किंवा अक्काचा मर्डरच होणार आहे. अरे पण जाऊन थांबव ना त्यांना. आता त्रास व्हायला लागलाय. कोण कोणाविरुद्ध का भांडताय तेच काही कळत नाही. बास अक्का, आतापर्यंत माझी मोठी वहिनी म्हणून खूप मान ठेवून वागतोय तुझ्याशी. याच्या पुढे तो पण ठेवणार नाही. तुझ्याकडून मला कसलीच अपेक्षा नाहीये आणि तू माझा मान ठेवलास नाही ठेवलास मला काहीही फरक पडत नाही. आजपर्यंत कुठल्या गोष्टीने फरक पडलाय का तुला? तू सोडून या वाड्यात इतरही माणसं जगतात हे तरी माहितीये का तुला? माहित करून घ्यायची गरज भासत नाही आणि तुझ्याकडून तर नाहीच. आणि तू कुठल्या अधिकाराने सांगतोस मला? 2 घास गिळायला आणि रात्री झोपायला फक्त येतोस इथे. तुला माहितीये का फरक हॉटेल आणि घर यातला? माहितीये? हे अक्का, शेलार वाडा ह्या. माझ्या कैक पिढ्या राहिल्या तिथे. त्यासारखा लग्न करून नाही आलेलो मी. इथं जन्मलोय आणि इथं वाढलोय. बाबा बाबा, अरे चुकलं माझं. मला माहिती तू माझ्याशी बोलणार नाहीयेस. अरे बाबा, तूच सांग मला, तुला माझ्याशिवाय आणि मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का रे? बाबा, अरे चुकलं ना माझं, मला माफ कर. बाबा, गजा, अरे खरंच लग्न करणार आहे माझ्याशी? आनंदी वहिनी किती झटते अरे आमच्यासाठी. मला सांग, गजा जर का चुकीचा असला असता तर ती पडली असते का रे मध्ये? बाबा, अरे बोल ना रे काहीतरी. बस, याला आत्ताच्या आत्ता गप्प करा, नाही तर मग मी काय करायचं ते कर. नाही, मला पण बघायचंय तुझी आणि तुझ्या त्या खासदार बापाची काय ताकद आहे. जा. गोरख अम्मा, काय झालं? जायला सांगेल इथून, नाहीतर मी जीव घेण्याचा. आज मला पाठावर जावं लागलं तरी चालेल. काका, सोड मला. सोड. हॅलो, डॉक्टर गोरख बोलतोय. ताबडतोब वाड्यावर या. नाही नाही, प्लीज लगेच या. डॉक्टर, काय वाटेल ते करा आणि माझ्या मुलीला वाचवा. अक्का साहेब, मी डॉक्टर आहे, परमेश्वर मॅम. खूपच क्रिटिकल अवस्थेत पेशंट इथं आलाय. पाहता क्षणी कळतेच. मी हात जोडून विनंती करते, माझ्या नारायणीला वाचवा. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. परमेश्वर जरी आला ना तरी त्या दोघांना मी घरात पाऊल ठेवू देणार नाही. या 2 जीवांच्या मुलीचं कौतुक मला सांगू नकोस. तू मला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांग बरं. ही मुलगी इथे आपल्या घरात राहायला आल्यावर हिच्या वागणुकीमुळे तुझ्या दादाची तब्येत पुन्हा खालावणार नाही याची हमी देऊ शकतोस? तुम्हाला सांग ना, देऊ शकतोस का? हमी पत्र दे मला की हिच्या वागण्यामुळे दादाला पुन्हा त्रास होणार नाही. देतोस का?